नमस्कार. शौर्य रणरागिणी न्यूज मध्ये प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवदुर्गा 2025 साठी आपली विशेष महिलांच्या खास मुलाखत चालू आहे आणि त्यातीलच एक नवदुर्गा आपल्या सोबत आहेत. आशाताई मोरे. नमस्कार ताई. नमस्कार. आशाताई या पत्रकार क्षेत्रासाठी मोलाचं योगदान असणारे काम करतात. आशाताई, आपली छोटीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावीत अशी मी तुम्हाला विनंती करते. माझं नाव आशाताई मोरे. माझं माहेरचं नाव कर्डक आणि कर्डक फॅमिली पूर्ण ऑलरेडी म्हणजे राजकारणाशी संबंधित आहे. सगळे नगरसेवक आहेत, त्यामुळे मला तो वारसा मिळाला. खूप छान. म्हणजे ताईंना जो वारसा मिळाला आहे तो आपण परंपरागत वारसा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ताई, आपल्या लहानपणाबद्दल काही माहिती सांगू शकाल? लहानपणापासूनच मला कामाची खूप आवड होती आणि मला वाटतं मी खूप शाळेत असतानाच मला छोट्या लहान मुलांना शिकवायला खूप आवडायचं आणि त्यानिमित्ताने मी सगळ्या एकत्र मुलं छोटी छोटी मुलं एकत्र करून आणि मग त्यांना ते एक बालवाडीसारखा एक वर्ग चालू केला आणि त्यांना मला छोट्या मुलांना शिकवायला खूप आवडायचं. मग तो चालू केल्यानंतर मग मी हळूहळू राजकारणामध्ये जेव्हा मम्मीच्या इलेक्शनमध्ये मम्मी 95 ज्या वेळेला त्या नगरसेविका झाल्या त्यावेळेला मी ते कनेक्ट करून घेतलं मनपाशी आणि मी अंगणवाडी सेविका म्हणून मी काम केलं. म्हणजे अगदी लहानपणापासूनच तुम्ही ही डॅशिंगची कामं करताय? हो हो. मला वाटतं मी माझ्या वयाच्या 15 वर्षापासून मी कामामध्ये हे आहे, व्यवस्था आहात. म्हणजे ताईंची जी कार्यकीर्द आहे, म्हणजे ही जी धाडसी वृत्ती आहे ही त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये भिनली गेली आहे. म्हणजे यामध्ये आई वडिलांचा सहभाग असणार? हो. मग आमची आई 2-3 वेळा नगरसेवक आहे आणि पेट्रोल आमचं पूर्ण कर्डक फॅमिलीचं पूर्ण नाव आहे. आमच्या वहिनी झाल्यात, आमच्या काकू झाल्या, त्या सगळ्या नगरसेविकामध्ये पद भोगलेलं आहे त्यांनी आणि मला त्यांचा वारसा मिळाला आणि मला त्यांना काम करण्याची मला संधी मिळाली. म्हणजे घरच्यांचा, आई वडिलांचा पूर्णपणे पाठिंबा होता, सपोर्ट होता आणि त्यांना जे धडे मिळाले धाडसी वृत्तीचे ते आई वडिलांकडून आणि कुटुंबाकडूनच आधी मिळाले. ताई, लग्नानंतरचा प्रवास कसा होता? छान. लग्नानंतरचा प्रवास छान होता, कारण स्थानिक म्हणजे मला राहणारे म्हणजे मला बाहेर जावं लागलं नाही. जिथे माझं माहेर तिथेच माझं सासर असल्यामुळे मला काम करण्याला अजून जास्त हे मिळालं आणि माहेर आणि सासर माझं एकाच जागी असल्यामुळे ना मला अजून आनंद मिळाला, उत्साह मिळाला. म्हणजे माहेर आणि सासरच्या मंडळींचा सहभाग? हो. सासरच्या मंडळीचं तसं काही नाही, ते मी म्हणाल तसं ते विचार करतात, त्यांचा काही विषय नाही. अच्छा. म्हणजे विरोध कुठेच नाही, उलट तुम्हाला पाठिंबा देणारेच व्यक्ती दोन्ही कुटुंबातून तुम्हाला मिळाले असं म्हणायला काही हरकत नाहीये. ताई, पत्रकारिता क्षेत्र म्हटलं की एकदम आव्हान वाटतं किंवा खूप भीती वाटते. तर तुम्ही हे आगळं वेगळं विश्व तयार केलंय पत्रकारितेमध्ये. तर पत्रकार व्हावं असं तुम्हाला का वाटलं आणि पत्रकार म्हणून तुम्ही कोणकोणत्या मीडियाशी कनेक्टेड आहात असं मला जाणून घ्यायचं होतं. नाही, माझं सर्वात प्रथम माझं 10 ते 12 वर्षापासून मी पत्रकारितेकरिता मी काम करते आणि मला सर्वात प्रथम पत्रकारितेकरिता स्टार न्यूजचे सर आहेत विलास सूर्यवंशी म्हणून, त्यांच्याकडून मला काम करण्याची सर्वात पहिले हे मिळाली आणि ते मी म्हणेल ते माझे गुरु आहेत. अच्छा. पत्रकारितेतले गुरु. हो. आणि तिथून पुढे मग मला त्याच्यानंतर लोकशाहीमध्ये पण संधी मिळाली. तिथे मी कार्यकारी संपादिका म्हणून काम बघितलं आणि तिथे मला चांगला अनुभव आला आणि आता मी निर्भीड ज्योत न्यूज संपादक आहे. तिथे पण मला खूप चांगल्या कामाची संधी आणि मला धडाधडीचे काम आवडतं. मी क्राईमची बातमी असू देत, अन्याय अत्याचाराची असू देत, त्या सगळ्या बातम्या मी स्वतःहून माझ्या अंगावर ओढून घेते आणि मी त्या करण्याचा प्रयत्न करते. बरोबर. त्याच्यावर भीती वाटत नाही. ताई, पत्रकारिता म्हटलं की जास्तीत जास्त करून पुरुषांचा सहभाग असतो. महिला वर्ग पत्रकारितेमध्ये खरंच खूप कमी आहे. म्हणजे मी स्वतः एक पत्रकार आहे, हा माझा अभ्यास आहे किंवा हे माझं निष्कर्ष आहे की महिला वर्ग पत्रकारितेत कमी आहे. तर तुम्हाला पत्रकारिता हे क्षेत्र निवडावं असं का वाटलं? कसं असतं ना, आताची दुनिया तुम्ही तर बघितलेली आहे. आताच आपण थोड्या दिवसापूर्वी बघितलंय की पत्रकारांना मारहाण झाली. हो. आणि पत्रकारांना कसं जेंट्स लोकांना मारतात, तसं महिलांना 4 वेळा विचार करतात त्यांच्या समोर जाताना आणि त्यावेळेला आपण एक धडाधडी महिला जेव्हा आपण कुठे एखाद्या अन्याय अत्याचारात घुसताना जेव्हा आपण घुसतो त्यावेळेला पुरुष 2 पावलं मागे सरकतात, ते विचार करत नाही आणि तसं पुरुषांना मारहाण होते पटकन. मग त्यामुळे मला असं वाटलं की आपणच याच्यातून तळागाळामध्ये जाऊन याचं काय याची छानबीन करून आपणच याच्यावर होऊ शकतो. छान निर्णय घेतलाय ताई ताई. महिला पत्रकार म्हणून म्हणविण्यात खरंच खूप गौरव आहे आणि ज्या महिला पत्रकार आहेत त्यांना ते खरंच जाणवतं की मी किती मोलाचं काम करते आहे. ताई, महिला पत्रकार म्हटल्यानंतर खूप चॅलेंजेस असतात, खूप आव्हानं असतात. तर तुमचा काही अनुभव पत्रकारितेतला आमच्याशी शेअर करावा. हो. मला अनुभव येतो ज्या वेळेला कुठेतरी आता
अवैध धंदे चालू असतात, हे तर क्रिमिनल लोकांचेच आहेत आणि ते तर पूर्ण क्रिमिनल लोक बाहेरून जेव्हा जेलमधून सुटून आल्यानंतर ते काहीतरी करतात तेव्हा ते पहिले अवैध धंदे चालू करतात. त्यावेळेला मी स्वतः जाऊन तिथे त्याच्यावर हे करून आणि मी स्वतः तिथे ते आणून पाडते तो धंदा आणि मी डिपार्टमेंटला फोन करून बोलून घेते की ह्या काय प्रकारे, हा थांबवा, हा चुकीचा आहे आणि ह्या अशा गोष्टी करून आणि मी स्वतःहून पुढाकार घेऊन आणि ते बंद करते. वा, खूप छान. म्हणजे ताईंचा हा देखील अनुभव आहे की त्या कुठेही गेल्या तर तिथं त्यांना जर चुकीची गोष्ट आढळली तर त्या ती चुकीची गोष्ट सहन करत नाही. मग ते कोणीही असो, पोलिसांचं क्षेत्र असो किंवा सामाजिक असो, राजकीय असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या पुढे सरकून पुढे स्वतः उभ्या राहून त्यातल्या गोष्टींचं निरसन करतात आणि पत्रकारितेला एक न्याय मिळवून देतात. ताई, खरंच खूप छान आणि खूप अनमोल अशी गोष्ट आहे ही. पत्रकारिता म्हटल्यानंतर त्याची वेळ काळ नसते, तर घरच्यांनाही वेळ देणं आणि बाहेर पण मॅनेज करणं, या गोष्टींचा एक ताळमेळ कसा साधतात? नाही, माझं सर्वात प्रथम मी माझं म्हणजे फॅमिली एकदम कमी आणि सुटसुटी एकदम छोटीशी बनवली, कारण का मला वेळ द्यायचा होता बाहेर राजकारणात, समाजकारणात, सगळ्याच गोष्टीमध्ये. त्यामुळे मी मला फक्त एक फॅमिलीमध्ये एकच मी मुलगा आहे आणि एका मुलाचं मी संगोपन केलं आणि त्याचा पूर्ण संसार मार्गी लागला आहे. तो त्याच्या मार्गात आहे. त्याला 2 मुलं आहेत आणि माझ्या संसाराशी काहीच विषय नसतो. माझं फक्त राजकारणात आणि लोकांसाठी काम देण्याचा वेळ आणि मी बाहेरच शक्यतो लोकांना वेळ देत असते. बरोबर. म्हणजे ताईंना हे नियोजन आधीच माहीत होतं की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, मला योगदान द्यायचं आहे. त्यांनी आधीपासूनच कुटुंबाचं व्यवस्थित नियोजन केलेलं होतं. त्यांना आदर्श माता पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यासाठी ताई तुमचे कौतुक करावे तितके कमी. ताई, पत्रकारिता हा विषय खूप सखोल आहे, त्यावरती खूप जास्त चर्चा करून आपला जास्त वेळ घेत नाही, कारण की आम्हाला माहीत आहे तुम्ही पत्रकारिता सोडून आणखी काही बाकी सामाजिक, राजकीय अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये देखील नावलौकिक कमावलेलं आहे. तर त्याच्याशी संबंधित काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या होत्या. आम्ही महिला आयोगाचं काम बघते, अन्याय अत्याचार निर्मूलनाच्या भीतीचं काम बघते. असं काही गोष्टी असेल, कोणाला काही संस्थेमध्ये काही कोणाला प्रॉब्लेम असतील, तिथे जाऊन मी स्वतः पुढाकार घेऊन त्या कामाशी निगडीत काम करण्याचा प्रयत्न करते, मग तो कुठलाही विषय असो. म्हणजे अन्याय अत्याचार समिती, महिला आयोग, या गोष्टी खूप खरंच गरजेच्या आहेत आणि तिथे एखाद्या महिलेने असणं तर खूप गरजेचं आहे. महिलेला समजून घेते ते कुठे, तर याच क्षेत्रामध्ये. तर असे काही अनुभव असतील तुम्हाला महिला आयोगमध्ये किंवा तुम्ही जे अन्याय अत्याचार समिती निर्मूलनबद्दल बोललात त्यामध्ये, तर ते क्षण आमच्याबरोबर तुम्ही शेअर करावे. महिला आयोगामध्ये मला अनेक असे प्रश्न उद्भवले की आपण आता महिला कुठे कुठे आपण बघतो की महिलांवर ज्या वेळेला अत्याचार होतात त्यावेळेला आपण म्हणतो की जा महिला हक्क समितीकडे जा, महिला आयोगाकडे जा, महिला याच्याकडे. पण मग खरंच त्या महिलांचं तिथे निष्पन्न होत नाही. तिथे फक्त मुलं बसून ठेवतात, टाका देतात. पण हे चुकीचं आहे आणि ती महिला खूप हे होऊन जाते आणि त्याच्यानंतर तिचे काम होत नाही, खूप त्रासलेली असते आणि त्या गोष्टी अशा करताना शक्यतो नाहीच होत. मग आता मी खूप वेळा महिला ज्यावेळेला मॅडम आम्ही खूप महिला मंडळात जाऊन आलो, खूप वेळा काही नाही, त्या मुलं बोलवलं त्यांना आणि फक्त सोडून दिलं आणि परत पुढची तारीख दिली आणि आम्ही खूप कंटाळलो, आमच्याकडे पैसे नाही. त्यावेळेला मी अशी केस हँडल करते की तुम्ही इतकं महिलांना, ते काही कोर्ट नाहीये की तुम्ही तारीख देतात, तारीख नका देऊ. माझं कामाचं सिस्टम असं आहे की तुला त्रास झालाय, मग तिथे लगेच मिस्टरांना तिथे बोलायचं, समोर बोलायचं, नाही तर मग पोलीस स्टेशनला बसायचं, पोलीस दोन्ही पार्ट्यांना बोलवायचं, समजून सांगायचं. जर जुळत असेल तर तेवढ्या प्रकारे आपण जुळून प्रयत्न करू, नसेल तर तुम्ही लगेच दोघांनी विभागून जा. कशाला एवढा वेळ वाया घालणार, तर तुझे पैसे जातात त्याची. मग या पद्धतीने मी झटकीपट लगेच कसं यांचं एक तर दिवस होईल किंवा यांना कसं जुळवता येईल. तर दोघं एक इच्छेने चांगली असेल. कधी कधी काय होतं, परिवाराकडून त्यांना प्रॉब्लेम येतो. बरं, दोघांमध्ये संगमती खूप छान असते. मग कधी कधी काय माहिती, आईच अशी बोलते, बहीणच अशी बोलते, मग तुझी आईच नको मला, काही महिला म्हणतात, काही पुरुष म्हणतात तुझं हेच आहे, तू आईकडेच जाते. म्हणजे नातेवाईकामुळे जरा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे ना ह्या दोघांचं ना संगमत होत नाही आणि ऑलरेडी त्यांचं मनातून खूप चांगलं असतं. मग मी त्या दोघांनाच एकत्र बसून आणि बघा तुम्हाला तुमच्या एवढे तुम्हाला जास्त दिवस जाणार नाही, पण त्यांना एकत्र आणण्याचा कसा प्रयत्न करता येईल तेवढं मी करते. खूप छान ताई. म्हणजे एक समाजकार्य म्हणू शकतो की फक्त अन्याय अत्याचार म्हटलं की लोकांचा गैरसमज असतो बघण्याचा की अरे इथे फक्त महिलांच्या बाजूने न्याय दिला जाणार आहे किंवा महिला आयोग म्हटलं तर फक्त महिलांचा विचार करणार. तुमच्या बोलण्यात हे मात्र जाणवलं की तुम्ही दोन्हीही भागांना समान महत्व देतात, समतोल साधतात. याचाशीच एक कनेक्टेड प्रश्न असा आहे की तुम्ही पुरुष हक्क समितीमध्ये पण आहात, तर तिथे पुरुषांना न्याय देण्यासाठी काय काम चालतं किंवा तुम्ही कसं काम करतात?
पुरुषांना आता तरी आत्ताच्या याच्यामध्ये पुरुषांना खरंच न्याय मिळत नाही माझ्या मताने. कारण खूप काही महिला आहे ना, आता एक महिला असल्याचा खूप गर्व करते आणि त्या महिलाने ती छोट्याशा गोष्टीचा ते मोठा भाव करून ती महिलांवर जेवढे आता जे महिलांचे जे काही कायदे निघाले त्याचा तो वेगळा पळवाटा काढते आणि ती महिला पुरुषावर अत्याचार करते. मला कधी कधी असं वाटतं. पण मी दोन्ही गोष्टींची ज्या वेळेला शहानिशा करते की खरंच ही महिला चुकीची आहे की पुरुष चुकीचा आहे. आपण कधी कधी मी पुरुषांचा पहिले भाग येते, दोघांचे बघते. कारण कसं होतं का, पुरुषांवर पण अत्याचार होतो. एक माणूस आहे, त्याच्यावर अत्याचार व्हायला नको. आणि आता हल्ली काय झालं माहिती का, 498 अनेक गोष्टी होतात. कोणी फक्त याच्यासाठीच अनेक म्हणजे पुरुषांवर कसे कायदे केले जाईल, पण एक महिला चुकते हे ती बातीला भान राहत नाही. आणि ह्या गोष्टीसाठी ना मला ती गोष्ट मान्य नाही. म्हणून मी शक्यतो दोघांचाही विचार करते आणि पुरुषांना जर अन्याय होत असेल तर त्याचेही मी हे करून आणि पुरुषाला पण न्याय देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल प्रेक्षकांनो की ताई फक्त हे नाही करत की महिला आयोग आणि अन्याय अत्याचार समितीमध्ये काम करतायत आणि त्यामध्ये फक्त महिलांचाच विचार नाही करत आहे, तर त्यांच्या दृष्टीने कधी कधी महिला देखील चुकीच्या असतात. तर त्यांना समजावून सांगणं किंवा त्यांनाही शिक्षा व्हावी असं त्यांना मनापासून वाटतं. म्हणून त्या पुरुष हक्क समितीमध्ये देखील आहेत. म्हणजे त्यांचं इतकं छान असा अभ्यास झालेला आहे की ही महिला खोटं बोलते आणि ह्या महिलेमुळे एखाद्या पुरुषाला त्रास होतोय, त्या पुरुषाला देखील न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या ताई करतात. खरंच खूप आनंद होतोय आम्हाला तुम्हाला नवदुर्गाने पुरस्कारित करण्यासाठी की अशा एका महिलेसोबत आम्ही आहोत की ती स्वतःमध्येच एक वेगळेपण जपते आहे, खूप छान असं कार्य करते आहे आणि अशा मल्टिपल गोष्टींमध्ये कार्यरत आहे की ज्या गोष्टींमध्ये खरंच एका महिलेने असणं खूप नितांत गरजेचं आहे. ताई, जसं की आपण बोललोय की वेगवेगळ्या संघटनांमध्ये समितीमध्ये पण आहात, मला असं माहिती आहे की तुमची स्वतःची एक संस्था आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या संस्थांशी पण कनेक्टेड आहात. तर त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये काय काम चालतं, तिथे तुमचं योगदान कसं असतं ते थोडंसं जाणून घ्यायचं होतं. छान आहे. आता आपल्याकडे आता जरा चांगले कामाचं रक्षक समिती झाली आशाताई पाटीलची, ते मला त्यांच्या कामाचा खूप चांगला अनुभव वाटतो आणि त्यांचं काम खरंच खूप चांगलं आहे म्हणून मी त्यांच्याशी कनेक्टेड असते. मनोमानसीमध्ये पण शिंपीताई आहेत, त्या पण खूप चांगलं काम करतात. अशा अनेक संस्था आहेत की ज्यांनी मला पण आता सध्या त्या पुरस्कारित केलेले सर्वांनी आणि त्यांच्या कामाची पद्धत खूप चांगल्यामुळे मी त्यांना कधीही सांगते, तुम्हाला माझी कधीही मदत लागली मला बोलवा, तुम्हाला काय मदत असेल मी तुमच्या सोबत आहे. बरोबर. म्हणजे असं की आशाताई ह्या अशा संस्थांशी कनेक्टेड आहेत की ज्या संस्थांमध्ये हे समाज कार्य सुरू आहे आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीने समाजापर्यंत त्या पोहोचत आहेत आणि त्यांना मदत करतायत आपल्या परीने. ताई, खरंच खूप छान वाटतं. इतक्या सगळ्या पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलं गेलं आहे आणि आपल्या बाजूच्या विंडोमध्ये ताई कोणकोणत्या पुरस्कारांनी पुरस्कृत झालेल्या आहेत हे आपण दाखवलेलं आहे. म्हणजे यामध्ये कुठेही मोठेपणा किंवा उगीच दाखवणं, उगीच सांगणं असं काही नाही. आपला त्या दृष्टीने आपण वेगवेगळी त्यांची सर्टिफिकेट दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. ताई, नवरात्र बसलेले आहेत, आई जगदंबाघाटी बसले आहेत, तर तुमचं कुठलं असं स्वप्न देवीने पूर्ण करावं असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्या मताने तर माझं देवीने खरंच स्वप्न सगळं पूर्ण केलं. मला ह्या वयामध्ये इतकी कामाची हे दिली. मी खूप लोकांना बघते आता की खूप शिक्षित लोक पडलेत, त्यांचं खूप शिक्षण झाले, त्यांना नोकऱ्या मिळत नाही, त्यांना कामधंदे मिळत नाही. आणि मी तर मला खूप हे समजेल की माझं शिक्षण भाग्यवान समजेल की माझं शिक्षण कमी असतानाही मला 3-3, 4-4 जॉब करते मी आणि त्या पद्धतीतून मी काम केलं. मी तुम्हाला सांगते, मी एक बालवाडी शिक्षक म्हणून काम बघितलं, मी भारत गॅस मॅनेजर म्हणून काम बघितलं. त्यावेळेला माझ्याकडे 40,000 कस्टमर होते, ते मी हँडल करत होते आणि कुणाला वेळेवर सिलेंडर जात नाही, काय होत नाही, हे सगळे कामं बघून त्यामुळे मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आला. थोडक्यात कोणतंच काम असं कमी नाही, कुठलं काम नाही का मी तिथे त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही आणि मला मी माझा पदभार स्वीकारला नाही. मी सगळ्या कामामधून जबाबदारी तुम्ही पूर्ण केलेली. हो, म्हणजे खूप मल्टिपल असा अनुभव तुम्हाला आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे काम करून तुम्ही त्यातून ते अनुभव घेऊन तुम्ही आता जे आहेत ते घडलेले आहात. ताई, आता जी परिस्थिती आहे बाहेर समाजामध्ये, तर ती परिस्थिती काही अंशी चुकीची आहे, काही अंशी बरोबर आहे. समाजामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, काही नकारात्मक आहे, काही सकारात्मक आहे. तर तुम्ही आत्ताच्या महिला, आत्ताचे पुरुष वर्ग असतील तर समाजाला काहीतरी मार्गदर्शन करावं, जो तुमचा अनुभव आहे त्यातून, अशी तुम्हाला विनंती करते. आता तर मी हेच सांगेल की महिलांची दुश्मनी शक्यतो. हो, कसं असतं माहिती का, एक ज्या वेळेला सूनबाईला सासू त्रास देते म्हणजे एक महिला आहे, महिलाला छळ करते आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
ननन ननन वहिनीला त्रास करते, वहिनी नंदेला त्रास करते, तिला मुलाची मिस्टरांची बहीण नको असते घरामध्ये, तिला एकंदर वातावरण पाहिजे असतं, ते चुकीचं आहे. ती पण एक महिला आहे, तिने समजून घ्यायला पाहिजे. कारण माझे येणारे प्रश्न असेच असतात, जेव्हा माझ्यासमोर हे प्रश्न येतात तिथे त्यावेळेला ते असतात की ननंदबाई त्रास देते, ननंदबाई नको असतो, सासू नको असती का, तुम्हाला आई असू शकते, मग सासू का नको असते. मग माझं हे मत आहे की तुम्ही सासूला पण आई म्हणावं आणि आईला पण सासू म्हणावं, या हिशोबाने तुम्ही चालावं. आणि महिलाच महिलांचे दुश्मन आहे, हे कमी केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे खरंच जाणवतं कधीतरी कुठेतरी की जेव्हा एखादी महिला पुढे जाते आहे तर तिचे पाय खेचण्यासाठी दुसरी महिला तयार असते. तसं ताईंचं म्हणणं आहे की तसं झालं नाही पाहिजे. एका महिलेने दुसऱ्या महिलेला मदत करावी, तिला यश मिळवून देण्यासाठी तिच्या कामामध्ये मदत करावी, असं ताईंचं आई जगदंबेकडे मागणं आहे. खूप सुंदर असं ताईंनी इथे प्रार्थना केलेली आहे. ताई, तुमच्या या कार्याला खरंच शौर्य रणरागिणीचा सलाम आहे. कारण की तुम्ही फक्त पत्रकारिता नाही करत, तर तुम्ही महिला आयोगमध्ये आहात, अन्याय अत्याचार समितीमध्ये आहात, तुम्ही वेगवेगळ्या संस्थांशी कनेक्टेड आहात आणि तुमची स्वतःची संस्था आहे, त्या माध्यमातून देखील तुम्ही समाजकार्य सुरू ठेवलेलं आहे. पत्रकारिता हे क्षेत्र तुमचं खूप भक्कम असं रुजलं गेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप छान नावलौकिक कमवलेलं आहे. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी फिरून पत्रकारितेपाशी येतात, ज्या गोष्टींशी तुम्ही कनेक्टेड आहात. राजकीय क्षेत्रामध्ये आहात, सामाजिक क्षेत्रामध्ये आहात आणि फक्त आहात नाही तर तुम्ही तिथे भक्कम असं घवघवीत यश कमवलेलं आहे. ताई, आम्हाला नवदुर्गा पुरस्कार 2025ने तुम्हाला सन्मानित करताना खरंच खूप आनंद होतोय. अशा एका महिलेसोबत आम्ही आहोत की ती खूप अलौकिक अशी तेजोमय दिव्य अशी व्यक्तिमत्व आहे. लवकरच आपला हा कार्यक्रम होईल आणि तिथे तुम्ही उपस्थित असावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आई जगदंबा तुम्हाला उदंड, निरोगी आणि सुखी असं छान यशस्वी आयुष्य देवो अशी मी शौर्य रणरागिणी न्यूजच्या वतीने आई जगदंबेकडे प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार.